दिवस चालायचे हे किती दिवस। देश चालला पुढे बघा अन गलिच्छ शहरे किती किळस। किती दिवस चालायचे हे किती दिवस। किती दिवस चालायचे हे किती दिवस। स्वच्छ घराच्या बाहेर कचरा टाकायचा हा किती दिवस। चला उठा तुम्ही एक दिलाने झटकून टाका आता आळस। लाज सोडूनी साथ देऊनी हाताची होवो चूरस। स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र। नमस्कार, मी मारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार। आज माझ्या पाठीमागे जो चला घडवूया विकसित महाराष्ट्र हा माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं लावलेला बोर्ड आणि त्याच्या मागे असणारी सातारा तहसील कार्यालय, सातारा प्रांत कार्यालयामध्ये असणारे अस्वच्छ स्वच्छतागृह म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी कधीही केव्हाही कोणताही प्रकारचा माणूस शौचास किंवा लघवी करण्यात जाऊ शकत नाही। त्याचबरोबर त्याला लागून असणारे महिला स्वच्छतागृह जे आहे ते कायमस्वरूपी आणि परमनंटली बंद असतं आणि सातारा तहसील आणि सातारा प्रांत कार्यालयामध्ये दिवसा अनेक महिला वर्ग या ठिकाणी येत असतो, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्वच्छतागृह उपलब्ध नाही आहे। ही फार मोठी आज महाराष्ट्राच्या दृष्टीने शोकांकित आहे आणि आज मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन एवढ्या मोठ्या जाहिराती लावतोय। माझी सरकारला एकच विनंती आहे की त्या जाहिरातीतला 10% निधी जरी या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी वापरला तर निश्चितच या ठिकाणची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होईल। आणि आज लाडक्या बहिणीसाठी सरकार 1,500 रुपये देत आहे, परंतु लाडक्या बहिणीच्या आरोग्यासाठी सरकार शून्य काम करत आहे, यावरून हे दिसून येत आहे। तसेच ह्या प्रिमाइसमध्ये माननीय प्रांत साहेबांच्या हेरिटेज बिल्डिंग शेजारी एक नवीन स्वच्छतागृह त्यांच्यासाठी बांधण्याचा उपक्रम चालू आहे। तो कोणत्याही खात्याची परवानगी न घेता हेरिटेज बिल्डिंगला लागून केलेला आहे आणि या पीडब्ल्यूडी म्हणजे बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या स्वच्छतेच्या बाबतीत सातारा तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयाचा परिसर पूर्णपणे अस्वच्छ ठेवत आहे आणि यावर वर्षाकाठी मिळणारा लाखो रुपयाचा निधी गिळंकृत करीत आहे। त्यामुळे अशा कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग आणि या प्रिमाइसमध्ये असणारे तहसीलदार, प्रांत यांच्यावर सुद्धा महिलांना स्वच्छतागृह पुरवणे, समाजाची सेवा न करणे, मानवाधिकाराचं उल्लंघन करणे इत्यादी कायद्याने यांच्यावर बी शासनानं शिस्तभंग आणि निलंबनाची कारवाई करावी अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।